अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता बघा बऱ्याच जणांचं गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचैत्र पारायण सुरू आहे। मग गुरुचैत्र पारायणाचं उद्यापन कधी करावं, 7व्या दिवशी करावं की 8व्या दिवशी करावं, त्याचप्रमाणे नैवेद्य कोणता दाखवावा आणि किती नैवेद्य दाखवावे, आरती कोणती करावी, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर बघा, गुरुपौर्णिमा 29 जुलैला आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंची सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे श्री गुरुचैत्र पारायण बरेच जण करणार आहेत। 22 जुलै ते 29 जुलै आपल्याला हे पारायण करायचं आहे। बरेच जण करणार आहेत किंवा बऱ्याच जणांचा आत्ताही सुरू असेल। पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा येतो की गुरुचैत्र पारायण तर आम्ही करत आहोत किंवा करणार आहोत, मग त्याचं उद्यापन नेमकी कधी करावं। बघा, आपल्या केंद्रामध्ये कसं असतं ना की वर्षातून 2 सप्ताह होतात। एक असतो तो स्वामी पुण्यतिथीचा आणि दुसरा सप्ताह असतो तो दत्त जयंतीचा। आता स्वामी पुण्यतिथी सप्ताह काळामध्ये गुरुचैत्र पारायणाचं उद्यापन हे 7व्याच दिवशी करतात, पण दत्त जयंतीचा सप्ताह जेव्हा असतो तेव्हा गुरुचैत्र पारायणाचं उद्यापन हे 8व्या दिवशी केलं जातं। का केलं जातं? कारण की दत्त जयंतीचा उपवास असतो म्हणून 8व्या दिवशी उद्यापन केलं जातं। पण बघा, आपण जेव्हा घरी पारायण करतो किंवा आता गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपण जर पारायण करत असाल तर नक्कीच आपल्याला गुरुचैत्र पारायणाचं उद्यापन हे 8व्या दिवशी करायचं आहे। कारण की बघा, 7 दिवसांमध्ये आपले संपूर्णपणे आपल्याकडनं नियम पाळणं होतात। जे काही नियम आहेत गुरुचैत्र पारायणाचे ते संपूर्ण नियम आपल्याकडनं व्यवस्थितपणे पाळले जातात जेव्हा आपण 8व्या दिवशी उद्यापन करतो। आणि गुरुचैत्र ग्रंथामध्ये पण असं दिलेलं आहे की 7 दिवसाचे पारायण सांगता ही 8व्या दिवशी करावी। म्हणून लक्षात घ्या की आपण जेव्हा घरी पारायण करतो किंवा तुम्ही कधीही, आता गुरुपौर्णिमाच नाही, तुम्ही जेव्हा केव्हा पारायण करणार असाल आणि आपण हे पारायण कधीही करू शकतो, कुठल्याही महिन्यात करू शकतो आणि कुठल्याही दिवसापासून करू शकतो। फक्त एवढंच आहे की याची सांगता किंवा सुरुवात आपल्याला अमावस्येपासून करायची नसते किंवा उद्यापन आपल्याला अमावस्येला करायचं नसतं। याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। बाकी आपण गुरुचैत्र पारायण हे कधीपासूनही सुरू करू शकतो आणि कोणत्याही महिन्यामध्ये आपण हे पारायण करू शकतो। तर तुम्ही जेव्हा केव्हा हे पारायण करणार तर तेव्हा तुम्हाला 8व्याच दिवशी उद्यापन करायचं असतं। म्हणून लक्षात घ्या की तुम्ही आत्ता जरी गुरुपौर्णिमेनिमित्त हे पारायण करणार असाल तरी सुद्धा आपल्याला गुरुचैत्र पारायणाचं उद्यापन हे 8व्याच दिवशी करायचं आहे। कारण की 7 दिवस संपूर्णपणे आपल्याकडे नियम पाळले जातात आणि असं होत नाही की माझ्याकडनं हा नियम पाळला गेला नाही। कारण की बघा, असं होतं ना कधी कधी की 7व्याच दिवशी उद्यापन केल्यानंतर आपण नियम फारसे पाळत नाही। आपण काय म्हणतो की आता उद्यापन झालेलं आहे सकाळी, मग आज काही नियम पाळण्याची गरज नाही। पण असं होतं। पण बघा, जेव्हा आपण 8व्या दिवशी उद्यापन करतो तर अर्थातच बघा आपल्याकडनं 7 दिवस एकदम कडकडीतपणे नियम पाळले जातात आणि 8व्या दिवशी आपण सांगता करतो, उद्यापन करतो आणि अर्थातच संपूर्ण पाळण्याचं फळ आपल्याला मिळत असतं। म्हणून लक्षात घ्या की आपल्याला गुरुचैत्र पारायण सांगता किंवा उद्यापन आपल्याला हे 8व्याच दिवशी करायचं असतं। आता हा प्रश्न खूप महत्त्वाचा होता। त्यानंतर बघा, पुढची गोष्ट म्हणजे आता उद्यापन कसं करायचं। तर अर्थात बघा, 8व्या दिवशी तुम्ही करणार असाल, तुम्ही कधीपासूनही पारायण सुरू करा, पण 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 8व्या दिवशी सकाळी तुम्हाला उद्यापन करायचं आहे। आता बघा, उद्यापन कसं करायचं तर अर्थात बघा, सकाळी व्यवस्थितपणे सुचिरभूत होऊन आपलं आता पारायण हे संपूर्ण वाचून झालेलं आहे। 7 दिवस 8व्या दिवशी आपण उद्यापन करणार आहोत, त्यामुळे आपल्याला फक्त नैवेद्य आणि आरती करायची असते। तर अर्थात आपण जिथे कुठे पूजा मांडणी केलेली आहे तिथे तुमच्याकडे जर स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, आता जर फोटो असेल तुम्ही स्वच्छ पुसून तुम्हाला घ्यायचा आहे, अष्टगंध वगैरे लावायचा आहे। हिना अत्तर असेल तुम्ही हिना अत्तर स्वामींना लावू शकता, फुले त्यांना अर्पण करू शकता, धूपदीप ओवाळू शकता, त्यांची तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे। जर मूर्ती असेल तर अर्थातच तुम्हाला मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। 8व्या दिवशी ज्या दिवशी तुमचं उद्यापन आहे त्या दिवशी तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक पाण्याने करा, दुधाने करा किंवा पंचामृताने तुम्ही करू शकता। अभिषेक करत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जर दत्त महाराजांची मूर्ती असेल तर, किंवा तारक मंत्राचं तुम्ही पठण करू शकता। तर अशा रीतीने तुम्हाला अभिषेक करायचा आहे। मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, स्वच्छ कपड्याने तुम्हाला पुसून घ्यायची आहे आणि तुम्हाला त्याची स्थापना करायची आहे। त्यानंतर अर्थातच स्वामींच्या मूर्तीत तुम्हाला अष्टगंध, हिना अत्तर तुम्ही लावू शकता, फुले त्यांना अर्पण करू शकता, तुम्ही त्यांना वस्त्र प्रदान करू शकता, धूप दीप ओवाळू शकता। तर अशी तुम्हाला त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला नैवेद्य बनवायचा असतो। आता नैवेद्य काय बनवायचा तर अर्थातच बघा नैवेद्यामध्ये आपण पुरणपोळी केली तर अतिशय उत्तम, कारण की पुरणपोळी ही आपल्या स्वामींना खूप आवडते।
तुम्ही पुरणपोळी करू शकता, पण बघा तुमच्या इच्छेनुसार आहे की तुम्हाला नैवेद्य काय बनवायचा आहे. तुमच्या यथाशक्तीनुसार, तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला नैवेद्य बनवायचा असतो. असं अजिबात नाही की पुरणपोळीच केली पाहिजे, असं अजिबात नाही. तुमच्या इच्छेनुसार आहे. तुम्हाला जे काही बनवणं शक्य असेल तर तुम्ही नैवेद्य बनवू शकता. मग तुम्ही खीरपुरी करा किंवा वरण भात भाजी चपाती तुम्ही करू शकता किंवा पुरणपोळी तुम्ही करू शकता. आता त्यामध्ये बघा, जर तुम्हाला श्रावणी घेवडा जर मिळाला तर अतिशय उत्तम आहे. श्रावणी घेवड्याची भाजी तुम्हाला नैवेद्यामध्ये बनवायची असते, त्याला खूप महत्त्व आहे. आणि गुरुचरित्र पारायणामध्ये पण घेवड्याच्या शेंगांचा उल्लेख आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच. तर घेवड्याच्या शेंगाची भाजी आपल्याला करायची असते, त्याला खूप मान असतो. शक्य असेल तर नक्कीच घेवड्याच्या शेंगाची भाजी तुम्हाला नैवेद्यामध्ये अर्पण करायची आहे. त्याचबरोबर बघा, तुम्ही कुठलाही नैवेद्य तुमच्या इच्छेनुसार तुम्ही बनवू शकता. आता आपल्याला बघा, आता आपण एवढं पारायण केलेलं आहे, उद्यापन आपण करत आहोत, मग आपल्याकडनं अन्नदानही घडलं पाहिजे. आणि गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापनामध्ये आपण शक्यतो एक जोडी जेव घालत असतो. तुम्हाला जर एक जोडपं मिळालं नक्कीच तुम्ही त्यांना जेव घालू शकता किंवा तुम्ही ब्राह्मणांना भोजन देऊ शकता. ब्राह्मण भोजन तुम्ही करू शकता किंवा तुम्ही सुवासिनींना भोजन देऊ शकता, त्यांना तुम्ही अन्नदान करू शकता. पण शक्यतो एक जोडपं तुम्हाला जर मिळालं तर नक्कीच तुम्ही त्यांना जेव घाला, कारण की आपल्याकडनं त्या स्त्रीची ओटी भरली जाते. त्याचबरोबर पुरुषाचा सुद्धा मान सन्मान होतो. आणि म्हणूनच आपल्या पारणाच्या उद्यापनात आपल्याला एक जोडी जेव घालायची असते. अर्थात बघा, त्यांना घरी बोलवून तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला त्यांचे पाय धुवायचे असतात, त्यांना आसनावर तुम्हाला बसवायचं असतं. त्यांच्या कपाळी अर्थात स्त्रीच्या कपाळावर तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. पुरुषांना तुम्हाला कुंकू लावायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्यांना जेव घालायचं आहे. जेव घातल्यानंतर तुम्हाला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. अर्थात त्या स्त्रीची ओटी तुम्हाला भरायची असते. तुम्ही ओटी मग तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला ओटी भरायची आहे. तुम्ही साडी देऊ शकता किंवा खण नारळ तुम्ही ओटी भरू शकता, काहीच हरकत नाही. त्यानंतर बघा, त्या पुरुष व्यक्तीला तुम्हाला एक रुमाल किंवा तुम्ही एक श्रीफळ अर्पण करू शकता. दक्षिणा तुम्ही त्यांना अर्पण करू शकता तुमच्या इच्छेनुसार. 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये तुमच्या इच्छेनुसार तुम्ही त्यांना दक्षिणासुद्धा अर्पण करू शकता. त्यांचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला त्यांचा मान सन्मान करायचा असतो. अशा रीतीने आपल्याला हे उद्यापन करायचं असतं. आता बघा, सगळ्यात प्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, ती म्हणजे बघा, शक्यतो सकाळी 10:30पर्यंत नैवेद्य बनवून आपल्याला तो नैवेद्य स्वामींपुढे अर्पण करायचा असतो. आता नैवेद्य दाखवताना किती नैवेद्य दाखवावे, तर अर्थात तुम्हाला 4 नैवेद्य दाखवायचे असतात. एक नैवेद्य असतो तो म्हणजे दत्त महाराजांचा, दुसरा नैवेद्य असतो तो म्हणजे स्वामी महाराजांचा, तिसरा नैवेद्य असतो तो म्हणजे आपल्या कुलदेवीचा आणि चौथा नैवेद्य असतो तो म्हणजे गाईचा. तर असे तुम्हाला 4 नैवेद्य अर्पण करायचे असतात. तुम्हाला ते नैवेद्य व्यवस्थितपणे एका रांगेमध्ये तुम्हाला मांडून ठेवायचे आहे. तुम्हाला व्यवस्थित ताटामध्ये नैवेद्य भरायचे आहेत आणि ते तुम्हाला दाखवायचे आहेत, लक्षात घ्या. आणि जो गायचा नैवेद्य आहे तुम्ही एका पोळीवर पण तुम्ही ते सगळा नैवेद्य भरू शकता, कारण की तो नैवेद्य आपण गायला खाऊ घालणार असतो. म्हणून जर तुमच्याकडे गाय मिळत नसेल किंवा तुम्ही तो नैवेद्य स्वतःच घरी ग्रहण करणार असाल तर अर्थात तुम्ही तो ताटामध्ये व्यवस्थित भरून ठेवू शकता. तर अशा वेळी तुम्हाला ते नैवेद्य ठेवायचे आहेत. त्यानंतर बघा, नैवेद्य ठेवून झाल्यानंतर प्रत्येक नैवेद्यावर तुम्हाला तुळशीपत्र असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण की तुळशीपत्राशिवाय तो नैवेद्य आपले महाराज स्वीकारत नाहीत. म्हणून तुळशीपत्र प्रत्येक नैवेद्यावर असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला आरती करायची. आता आरती कोणती करायची, तर अर्थात सगळ्यात प्रथम तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे. त्यानंतर आपल्या दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची, आपल्या कुलदेवीची, कुलदेवाची तुम्ही आरती करू शकता. अशा वेळी तुम्हाला आरती करायची आहे आणि तुम्हाला उद्यापन करायचं आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला एक जोडीसुद्धा जेव घालायची आहे. नक्कीच तुम्हाला जर शक्य असेल तुम्ही जोडी जेव घालू शकता. आणि असंही नाही बघा, असं पण नाही की जोडी जेव घालायचीच असते, असं सुद्धा नाही. तुम्हाला शक्य असेल, तुम्ही करू शकत असाल तर नक्कीच घाला, कारण की आपल्याकडनं अन्नदान करते तेवढं त्यांचा मानसन्मान होतो आणि अर्थातच त्या सेवेचं आपल्याला संपूर्णपणे फळ मिळतं. पण जर शक्य नसेल, अगदी शक्यच नसेल, तर तुम्ही नाही जेव घातली तरी सुद्धा जाणार आहे. शेवटी आपली श्रद्धा महत्त्वाची असते, आपला भाव महत्त्वाचा असतो. आपण त्यांची सेवा किती भक्तिभावाने करत आहोत हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. नाही तर असं काही नाही की जोडी जीव घालायलाच पाहिजे, असंही काही नाही आहे. ते तुमच्या इच्छेनुसार आहे की तुम्हाला उद्यापन कसं करायचं आहे. फार मोठा काही थाटमाट नाही, आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला जसं झेपणार असेल तसंच आपल्याला उद्यापन करायचं आहे, लक्षात घ्या. तर चला, ही अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची झाली. सेवा मी स्वयंमाचेने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.